नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहुयाच्या ताज्या घडामोडी। जिंतूर शहरात एमएससीबीचा भोंगळा कारभार। 18 जानेवारी 2024 रोजी आपण जिंतूर शहरातील प्रत्येक वार्डाचे फ्यूज नसल्यामुळे एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांनी फ्यूज न बसवता डायरेक्ट कनेक्शन करून दिल्याने जनतेचे जीव धोक्यात टाकले। बरेच वार्डात खंब्यावरील लाईट शॉर्ट झालेले आहेत। यामुळे नगर परिषदला जाऊन सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला। नगर परिषदचे म्हणणे आहे, डायरेक्ट लाईन असल्यावर आम्ही लाईट कसे बसवावे असा प्रश्न त्यांचा आहे। आमच्या चॅनलने बरेच ठिकाणी डीपीची पाहणी करून चित्र टिपले। बेलदार नगर, खुरेशी मोहल्ला, पठाण मोहल्ला, गवळी गल्ली, आझम कॉलनी इत्यादी डीपीचे बेहाल झाल्याने नगर परिषदला काम करता येत नाही। बरेच वार्डात अंधार आहे। याचे कारण एकच आहे, एमएससीबीकडे एकही राजकीय नेत्याचे लक्ष नसल्यामुळे एमएससीबीचा मनमानी कारभार झाल्याचे दिसून येत आहे। पोळवाल डीपीला फ्यूज आझम कॉलनी येथील बरेच नागरिकांनी एक पट्टी करून बसवले होते। एमएससीबीला आळा घालण्यासाठी कोणताही राजकीय नेता समोर येत नाही अशी चर्चा जनतेमध्ये दिसून आली। पाहूया आपण ही रिपोर्ट।